नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 18 एप्रिल दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 18, 19 आणि 20 एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात एक WD आलेला आहे. हाच दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात येईल. त्याच्यामुळे आजपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे. त्याच्यानंतर राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. दोन्ही समुद्रात अँटीसायक्लोन सक्रिय आहेत. आता ही जी ट्रफ आहे महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंतची, याच्यामुळे मागील 2-3 दिवसापासून थोडंफार दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय झालेला होता. काल सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात, सोलापूर, सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. आणि तुम्ही हा जो पाऊस पाहत आहात हा सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस हा झालेला आहे. आणि दुसरा हा जो पाऊस पाहत आहात हा फलटण तालुक्यात साखरवाडी गावात 8-8:30च्या दरम्यान मेघगर्जनेसह वादळी मुसळधार पाऊस झालेला आहे. काल म्हणजे 17 एप्रिल रोजी अर्धा ते पाऊण तास हा पाऊस मुसळधार ते जोरदार या भागातून फलटण तालुक्यात सातारा जिल्ह्यात सक्रिय होता. त्याच्यानंतर आपण वळूयात आजच्या हवामान अंदाजावर. सर्वप्रथम आपण आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुका वाईज. तर आज थोडंफार सांगली, कोल्हापूर, सातारा या 3 जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी. उर्वरित सोलापूर, धाराशिव, बीडचे पश्चिम भाग, नगरचे काही भाग, पुणे या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एकाच दुसऱ्या गावासाठी स्थानिक ढग निर्माण झाले तरच एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित विशेष काय पावसाची शक्यता या भागातून आज दिसत नाहीये. जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एकाच दुसऱ्या गावासाठी पाऊस हलका मध्यम होऊ शकतो. बाकी विशेष काय पावसाची शक्यता या भागातून दिसत नाही. उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता आज म्हणजेच 18 एप्रिलला नाहीये. तसेच अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी या भागातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही. मात्र थोडंफार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व भागात, घाट भागात थोडाफार पाऊस झाला तर आज 18 एप्रिल रोजी होऊ शकतो. तर हे झालं जिल्हा वाईज. त्याच्यानंतर आजचा तालुका वाईज म्हणजेच 18 एप्रिलचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोल्हापूर जिल्ह्यात अजरा तसेच चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, बावडा तसेच कागल, शाहूवाडी, पन्हाळा, शिरोळ या सर्व भागातून संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. तसेच मिरज, कवठे महाकाल, जत तसेच तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा, शिराळा या सर्व पट्ट्यातून सुद्धा संध्याकाळच्या वेळी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्यात कराड, पाटण, सातारा, मेढा, वाई, खंडाळा पश्चिम भाग या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच खटाव, फलटण, मान या भागात सुद्धा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज सुद्धा म्हणजेच 18 एप्रिलला सुद्धा राहील. पुणे जिल्ह्यात वेल्हे, भोर, हवेली, मुळशी, मावळ तसेच खेड, पुणे प्रॉपर या भागात सुद्धा पावसाची शक्यता राहील. सासवड, बारामतीत सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. त्याच्यानंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर जी पावसाची शक्यता राहील ती म्हणजे पारनेर, राहुरी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, कन्नड, याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा, मंथा तसेच भोकंदर, जाफराबाद, चिखली या भागात मेघगर्जनेसह पाऊस जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच पावसाची शक्यता आहे. बाकी विशेष पावसाची शक्यता या भागातून दिसत नाहीये. सोलापूर जिल्ह्यात मंगलवेढा, अक्कलकोट तसेच माहोळ,
माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या भागात सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील। त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात किनवट, मोहोर तसेच हिमायतनगर हा जो पट्टा आहे, हडगाव, औंध तसेच सेनगाव या पट्ट्यातून रिसोड, वाशिम जिल्ह्यात मनोरा, वाशिम या पट्ट्यात जर सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, डिग्रस आणि या भागात सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी राहील जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच, बाकी विशेष पावसाची शक्यता या भागातून सुद्धा दिसत नाहीये। तर हे झालं आजचं। त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 19 एप्रिलचा, तर उद्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील। स्थानिक ढग एका दुसऱ्या गावासाठी निर्माण झाले तर हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। याच्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान होईल आणि या भागात सुद्धा एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 19 एप्रिलसाठी राहील। पण हा पाऊस सार्वत्रिक मुसळधार जोरदार असा नसणार आहे। स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। त्याच्यानंतर कोल्हापूरचा घाटभाग, सातारा घाटभाग, पुणे घाटभाग या भागात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणीच मेघगर्जनेसह पावसाचे अंदाज आहे। बाकी विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही। उर्वरित पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही। उद्यापासून थोडंफार तापमानात जास्त प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे। 39 अंश सेल्सिअस ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान उद्यापासून राज्यातील तापमान पोहोचण्याचा अंदाज राहील। त्याच्यानंतर 20 एप्रिलचं जर पाहायचं गेलं तर हे जे जिल्हे आहेत गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागातून ढगाळलेलं हवामान होईल संध्याकाळच्या वेळी आणि स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। विशेष पावसाची शक्यता नाही, पण हा जो पाऊस असतो हा वळीव पाऊस असल्यामुळे दुपारनंतर उष्णता वाढून बाष्प जे असतं ते वरती जातं आणि ढग निर्माण होतात आणि थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस हा होत असतो। त्याच्यामुळे या भागातून 20 एप्रिलला तशा पावसाची शक्यता आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 20 एप्रिलसाठी राहील। उर्वरित पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बीड या भागातून पावसाची शक्यता काही नाहीये। तर हा झाला आपला हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 18 एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया। तर नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो आणि ग्रीन अलर्ट दिलेला आहे। तसेच नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे, पण पावसाची शक्यता काही दिसत नाही आहे नंदुरबार जिल्ह्यात। त्याच्यानंतर जळगाव, नाशिक, रायगड या 3 जिल्ह्यात उष्ण रात्र किंवा उष्ण दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। तसेच ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिलेला आहे, पण पावसाची शक्यता काय या भागातून आपल्या अंदाजानुसार नाही आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा उष्ण रात्र, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा उष्ण रात्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आणि आपल्या अंदाजानुसार पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यातून जर स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील आपल्या अंदाजानुसार। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद मित्रांनो।